विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ प्राप्त होती एक झालेली प्रभाग रचना केली जाते। आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ की काही काही प्रभागांमध्ये त्या प्रभागाला जोडण्यात आलेले काही भाग हे त्या मूळ प्रभागापासून 5-5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। म्हणजे एखाद्या माणसाला त्या प्रभागातून त्या मुख्य प्रभागात जायचं असेल कामासाठी तर त्याला कमीत कमी 2 वॉर्ड ओलांडून त्या प्रभागात प्रवेश करावा लागतो। म्हणजे ज्या नॅचरल बाउंड्रीज आहेत, जे तुम्ही खाली ठरवलेली नॅचरल बाउंड्रीज, रेल्वे ठरवलेली नॅचरल बाउंड्री, तुम्ही हायवे ठरवलेली नॅचरल बाउंड्री, कुठलीही पाळली गेलेली नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे काय बेसवरती तुम्ही प्रभाग बनवले। आमचं असं मत आणि आमचं असं ज्ञान आम्हाला सांगतं की ईबी प्रगणक गट हे आधार मानला गेला, पण जेव्हा तुम्हाला प्रगणक गट आम्ही मागितले तेव्हा तुम्ही प्रगणक गट देण्यास नकार दिला। आमचा तो लोकशाहीचा अधिकार आहे। प्रगणक गट देणं आणि आम्हाला माहिती असणं त्याच्यावर तर आमचा पुढचं वाद आहे। आम्हाला जर आक्षेप घ्यायचे तर कशाला घ्यायचे? तुम्ही वॉर्ड बनवताना कुठला प्रगणक गट कुठे वापरलाय कसं म्हणणार? कशावर काहीच दिलेलं नाही। आणि जर प्रगणक गट दिलेला नाही तर मग तुमच्याशी कशावर चर्चा करायची? प्लस तुम्ही 10% अधिक आणि 10% कमी असा एक तुम्हाला कायदा दिलेला कायदा त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की प्रभाग रचना करत असताना व्यवहार असेल तितपत मग ठाणे शहरामध्ये प्रत्येक नगर प्रत्येक वॉर्ड हा 90%, 91%, 90%, 91%, 92% करण्यात आला। कळवा मुंब्रा प्रत्येक वॉर्ड हा 100%, 110%, 100%, 110% असं का? आणि गणित केलं लोकसंख्येचा गणिताचा ते केला तर तुम्ही आमच्या मुंबईत कळव्यातनं 4 नगरसेवक कमी करून ते ठाणे लावून टाकले। टोटल पॉप्युलेशन 18,41,488, नंबर ऑफ सीट्स 131, पॉप्युलेशन पर सीट 14,057, एवरेज पॉप्युलेशन 4 मेंबर वॉर्ड 56,228, एवरेज पॉप्युलेशन 3 नंबर वॉर्ड 42,171, परमिसेबल वेरिएशन 61,851, 50,750 लोएस्ट आहे मॅक्सिमम। परमिसिबल व्हेरिएशन मेंबर वॉर्ड 46,338 आणि 37,935। आता हे सगळं केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की कळवा मुंब्रा क्षेत्रामध्ये 4,75,522 म्हणजे 34 इतकी लोक नगरसेवक संख्या आली होती। तुम्ही 32 वर आणून ठेवली। मागच्या वेळेस मदान साहेबांकडे आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं जेव्हा निवडणूक जाहीर झाली होती। मदान यांनी मान्यता दिली होती आणि ठाणे महानगरपालिकेला आदेश देऊन पूर्ण नकाशा बदलायला होता। आता सध्याच्या कायद्याप्रमाणे तो कायदा मला समजतो, निवडणूक आयोगाचा हस्तक्षेपच नाही। निवडणूक आयोगाने सांगितलं शासनाने करावं। शासन फेअर, फ्री, ट्रान्सपरंट असूच शकत नाही, कारण का शासन इज रूल्ड बाय पॉलिटिकल पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी हॅज अ वेस्टेड इंटरेस्ट इन ऑल द इलेक्शन्स। We don't have any allegations or we don't have any objections regarding your uprightness. तुमच्या सत्सत विवेक बुद्धीबद्दल आम्हाला आमचा कुठलाही आक्षेप नाही, पण तुम्ही शासनाचे हस्तक आहात। त्यामुळे शासनाला जे योग्य वाटेल, शासनाला जे सोयीचं असेल तोच निर्णय घेणार आणि तो निर्णय का राजकीय पक्षाच्या बाजूने असतो। त्यामुळे याच्यात फेअर, फ्री, ट्रान्सपरंट राहिलं कुठे? म्हणजे तुम्हाला आता म्हणजे टिकुजीनी वाडी आपल्याला माहिती असेल, शेतीसाहेब आपल्याला पण माहिती आहे। टिकुजीनी वाडीच्या इथला कोकणी पाडा नावाचा एरिया आहे, आदिवासी एरिया। तो येऊरला सोडायला तुम्ही किती डोंगर चढणार? म्हणजे तुम्हाला तो जो टनल केला आहे तो टनल एक वरती असा काढावा लागेल।
म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला MMRDA स्पेशल प्रोव्हिजन करावे लागेल की आम्हाला हा वॉर्ड जोडायचा आहे, तर कोकणी पाडा येऊरला जोडण्यासाठी एक नवीन टर्म तयार आहे. कोकणी पाडा येऊर जोडू शकत नाही. प्रभाग क्रमांक 4 मधनं जावं लागतं. 4 आणि 5 मधनं. तुम्हाला कायदा काय सांगतो? कायदा सांगतो की कुठलीही व्यवहार्य आणि संलग्नता तपासून बघा. आपण ज्यावेळी कायदा म्हणतो मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, या अधिनियमाच्या द्वारेच आपण निवडणुकीचे सगळे MMC 1949 पण त्यासोबत शासनाकडनं दिलेली सूचना जो आहे किंवा मार्गदर्शक सूचना आहे ते आपण वाचल्या पाहिजे एवढंच सांगतो. नाही, आम्ही वाचल्या फक्त त्या तुमच्याकडनं अंमलात घ्याव्या. 10 जून 2025 ची लेटेस्ट सूचना आहे, त्याच्यात मार्गदर्शक तत्व देण्यात आलेले आहे. शासनाने पण केलं सांगितलं. त्याच्यात कुठे विसंगती असेल ती बिलकुल आपण सांगावी. हेच सांगतो मी सर तुम्हाला. म्हणजे आपल्याला सिटी साहेब आपण आला ते आमचं नशीब आहे, आपल्याला डायरेक्टची माहिती आहे म्हणून मी सांगितलं टिपूजी वाणी आणि येऊर कुठलं जोडणार आहात तुम्ही मला सांगा. आपण तू वर्ल्ड वाईड जाणार आणि आपण आपला कुठला अधिकारी टिपूजी वाणीला जाऊन आला, आपला कुठला अधिकारी कौशल्य नोंदात जाऊन आला. केबिन मध्ये बसून माझं एक पत्र आहे 4 महिन्यापूर्वी होते की वॉर्ड बनवताना आम्हाला माहिती आहे की वॉर्ड हे कोणी बनवत नाही, वॉर्ड हे बनवून तुमच्याकडे येतात, तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे नाही आणि तसा वॉर्ड बनतो. त्यामुळे साहेब हे या प्रकरणामध्ये आम्ही काही अक्षेश घेतलेले आहेत, तर तुम्ही आम्हाला ईबीच दिलेला नाही. काम चर्चा कशावर तू असं आपण एक एक करून जाऊ, म्हणजे एकदा ओव्हरऑल जनरल सूचना आपण एक एक करून जाऊ आणि याच्यात 1-2 दिवस एक्स्ट्रा लागले तरी माझी हरकत नाही. माझं म्हणणं मी बिलकुल 100% आमचा प्राथमिक प्रश्न आपल्याला हा आहे की आपल्याला आपण आम्हाला ईबी का नाही. जेव्हा लोकांनी आपल्याला ईबी मागितला तेव्हा कायद्याच्या दृष्टीने ईबी देण्याचा मागण्याचा आम्हाला अधिकार असताना तुम्ही ईबी नाकारला आम्हाला. ईबी आमच्याबद्दल का लपवून ठेवला? सर ईबी लपवून ठेवलेला नाही. ईबी आम्ही अधिकृत नाही आहोत देण्यासाठी, कारण आम्ही हा सेन्सस कमिशन कडून ती आकडेवारी आम्ही घेतली. अधिकृत आहात का नाही आहात? नाही आहात का नाही? हो आहात ना. हो आम्ही सर ती प्रॉपर्टी जी आहे ती सेन्सस कमिशनची आहे. मग तिचा वापर केलाय की नाही केला? त्याचा वापर करून आम्ही रचना केली. सेन्सस कमिशन तुम्हाला लिहून दिलेला तो वापर करा. नाही तो वापर आम्ही करतो जाईल सर. मग तो जर तुम्ही वापर केला तर तुम्ही आम्हाला का नाही करा? ओपन डॉक्युमेंट आहे. ओपन डॉक्युमेंट आहे. कुठेतरी वापरला ना तो तुम्ही वापरलात ना. कुठेतरी वापरला तुम्हाला सेन्सस कमिशनने रायटिंग मध्ये दिले का वापरा म्हणून? सर दोन यामध्ये महत्त्वपूर्ण विषय आहे. एक मार्गदर्शक सूचनेप्रमाणे एन्युमरेशन ब्लॉक किंवा प्रगणक गट हे तोडता येत नाही. मी आपल्याला कोण आत्मविश्वासाने सांगू शकतो ईबी कुठेही ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना करत असताना फोडण्यात आलेला नाही आहे. मी पूर्णतः कॉन्फिडेंटली सांगत आहे. आता दुसरा प्रश्न की ईबी आपल्याला शेअर करता येईल किंवा कसे, आमची कार्यालयाची धारणा ही आहे की सेन्सस कमिशनर त्यांची प्रॉपर्टी असल्यामुळे आम्हाला अधिकार नाही आहे तो शेअर करण्याचा. तरीही आम्ही आजच त्यांच्याकडून एक माहिती घेतो, सूचना घेतो आणि मला टेक्निकली फार वाटत नाही की तो असा गोपनीय दस्तावेज आहे की आम्ही आपल्याला शेअर करू शकत नाही, परंतु आम्हाला एकदा त्यांच्याशी खात्री करावी लागेल. सर कुठल्याही प्रभाग रचनेचा मूळ आधार हा ईबी आहे. मग जर आम्हाला ईबीच दिला नाही तर मग आम्ही आक्षेप कशावर घ्यायचे? नाही ईबी फोडायचा नाही. आम्ही तुमच्यावर आरोप करतच नाही की ईबी फोडले फोडले नाही फोडले नाही. आमचा आरोप साहेब फोडलेत की नाही आम्हाला माहिती मिळणार कधी? तुम्ही ईबीचा वापर करून वॉर्ड बनवला ना, मग आम्हाला तो वॉर्ड बनवताना तुम्ही ईबी कसा वापरलाय हे समजलं नाही तर आम्ही आक्षेप कशावर घ्यायचे? सूचना कशा घ्यायच्या? सर सूचना आली आहे 270 सूचना आपल्याला. साहेब
कोणाच्या काय सूचना कोणाच्या काय सूचना आल्या हा माझा वादाचा विषय नाही. माझा वादाचा विषय आमच्या सगळ्यांचा एकच आहे की आम्ही नागरिक आहोत. आम्ही लोकप्रतिनिधीपेक्षा आम्ही नागरिक आहोत. निवडणुका ह्या नागरिकांसाठी असतात, काही स्पेसिफिक लोकांसाठी नसतात. सर्वसामान्य नागरिकाला वाट समजण्यासाठी त्याला ईव्ही समजणं आवश्यक आहे. पण जर तुम्ही ईव्ही लपवून ठेवला याचा अर्थ काहीतरी चोरी झाली. आणि आमचं स्पष्ट मत आहे की ईव्ही तुम्ही आमच्याबद्दल लपवून ठेवून या प्रभाग रचनाची तुमच्या दृष्टीने जी गोपनीयता आहे, जी तुमच्यामध्ये आणि काही लोकांमध्ये झालेली आहे, ती तुम्हाला बाहेर येऊ द्यायची नाही. आम्हाला ईव्ही हवा आहे. ईव्ही नसेल आमच्या आक्षेपाने याची चर्चाच करण्यात आणि म्हणून आम्हाला पुढची डेट आहे. आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन आणलेले आहेत. आता तुम्हाला साधं सांगतो, तुम्ही काही काही ठिकाणी सिटीज आहेत 111% वाढ झाला. 111%. When you are permissible to do only 10%, you should limit yourself to 110%. How can a ward go to 111%? एकही ठिकाणी नाही. सर 98 पॉइंट कसा होऊ शकतो साहेब? ते सांगतो आपल्याला. एक आहे या साहेब सगळं कॅल्क्युलेशन आपण आहे आपल्याकडे. सर मला असं वाटते आता ज्या लोकांना आपण वेळ दिली आहे साहेब आम्ही सगळे जेवढे आलेले आहेत त्यांनाही बोलून घेऊ आपण. साहेब गोंधळ होईल. आमचा काय प्रॉब्लेम नाही. बोलवा, गोंधळ होईल. मला गोंधळात करायचं असेल तर माझे काय आणणार नाही. आम्ही शांतपणाने आपल्याशी चर्चा घेऊन आमचं ऑब्जेक्शन रेज करायला आलो. वी विल मीट सेपरेटली. तुम्ही आम्हाला वेगळा वेळ द्या, आम्ही नंतर येतो. नाही नाही सर वेळ तर आहेतच. म्हणजे नाही आधी सगळ्यांचे अटेंड करून घ्या मग बोला. काय असं कसं होईल? तसं नाही होणार. मूळतः तुम्ही हे करत असताना सर मी सांगतो आपल्याला. आता वॉर्ड नंबर 28 बघा. वॉर्ड नंबर 28. वॉर्ड नंबर 28 पहा. येस 98 कम आहे. कमी आहे तुमचा 89% वर आणलाय तुम्ही. हे काय सर कॅल्क्युलेशन आहे ना, मॅथमॅटिकल आहे ना. ठीक आहे सर. म्हणजे मी काय कॅल्क्युलेटर घेऊन तुम्ही बसलात मी बसलो तर आता एकच येणार ना. मान्य सर. आम्ही लगेच नंतर 24 नंबर आणि 25 नंबर 111%. जो तुम्हाला काहीतरी परमिसिबल नाही. तुम्ही कुठलाही अधिनियम दाखवा नाही तर शासनाच्या सूचना दाखवा. 111% म्हणजे 110% अधिक 1%. आपण कसं करू शकता? 110% कसं करू शकता? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे 10% त्याचे व्यतिरिक्त एक 1% म्हणजे याचा अर्थ तुम्ही ठाण्यामध्ये ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही वाढवले नाही. 200% हा. 10% पर्यंतचा निर्णय आहे. हा. बरोबर आहे. मार्गदर्शक सूचना काय वेगळे नाही म्हणजे जो तुमच्याकडे आहे. साहेब असं आहे शेवटी कायदा आम्ही वाचून येतो ना साहेब. अजून एक आहे सर 9 नंबर प्रकार. 110%, 74%. पण मग हे कसं केलं? तर सांगत आहे, आम्ही काही लपून नाही करत आहे सर. हा काही ठराविक प्रभाग असे वकिलांनी स्वतः सांगितलं आहे की काही ठराविक प्रभाग म्हणजे कळवण्यामध्ये झालेला आहे. सर आम्ही तुमच्यावरती दबाव आहे आम्हाला माहिती आहे. सर आम्ही एक्सप्लेन करू आपला मग आमचं मदान साहेबांकडे आमची पत्र आहे. आधीच्या निवडणूक आयोगाकडे ती चौकशी करा. आमची पत्र दिलेली त्यावेळेस मदान साहेबांनी त्याच्यावर हिअरिंग घेतलं होतं आणि मदान साहेबांनी त्यावेळेस पूर्ण ठाणे महानगरपालिकेला नकाशाच बदलायला होता. ते नाही तुम्ही 2 नगरसेवकांची कमी कशी करू शकता? तर आम्ही तुम्हाला पत्र देतो तुम्ही परत एकदा याचं डिव्हिजन करा आणि आमचे कमी झालेले नगरसेवक का फळगाव मुंबईमध्ये लोक नागरिक नाही ते तुमचे करदाता नाही. सर नगरसेवक कुठे कमी होतात? कमी होतात ना साहेब. कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल 131 होते 131च आहे. नाही सर, कळवा मुंब्रा विधानसभेतले 2 नगरसेवक कमी झाले. ईव्ही ब्लॉकचा उपयोग करून तुम्ही कमी करून टाकले. म्हणजे ज्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्ही ठाणं बघितलंय आमचं म्हणणं आहे त्याच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्ही कळवा मुंब्रा दिवा बघा. तुम्ही ते करत असताना दिव्याला वेगळा नाही लावला, कळव्याला वेगळा नाही लावला, मुंबऱ्याला वेगळा नाही लावला. मुंबऱ्यामध्ये
एक वॉर्ड कापण्यासाठी तुम्ही खाडीमध्ये खाडीच्या पलीकडचं पॉप्युलेशन खाडीच्या अलीकडे द्या. मग मोठी देणार का ठाणे महानगरपालिका वॉर्ड देण्यासाठी? वॉर्ड नंबर काय आहे? 29. किती आहे तुम्ही? तेव्हा आपल्यावर कुठलाही आरोप नाही. आमचं स्पष्ट मत आहे की हे पॉलिटिकल झालेलं आहे. ही प्रभाग रचना पूर्ण पॉलिटिकल मॅन्डेट एका पार्टीला मिळेल असं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा वापर होतो. आणि हे पत्र मी 4 महिन्यापूर्वी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याकडे कदाचित माझ्या रेकॉर्डवर मी आता मागवलंय पत्र. 4 महिन्यापूर्वी हे पत्र आपल्याला दिलेलं होतं. मी आपल्याला 4 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं होतं की आपले काही अधिकारी एका हॉटेलमध्ये बसून पूर्ण प्रभाग रचना बनवतात. ती प्रभाग रचना बनल्यानंतर मग आपल्याकडे येते आणि शेवटी आपण अधिकारी त्यांचा कागदीवरती येतं त्याच्यावरती फक्त नजर देऊन आपण त्याला मान्यता देतात. आपल्या हेतूबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. हे आपल्या आमचा आपल्याला वागत नाही. आम्ही न्याय आणि आम्ही न्याय पक्षासाठी मागत नाही. आम्ही सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी न्याय मागतोय. साहेब जोपर्यंत पूर्ण प्रभागाच्या सूचना तुम्ही ऐकत पूर्ण प्रभाग तुम्ही शहराचा एक जो काही प्रॉब्लेम आहे तो समजून घ्या आणि नंतर वर्णवायचा. साहेब आमचं हे जनरल आहे ना. आता मी जसं मोकळ्याचं बोललो तसा आता विक्रांत चव्हाण तुम्हाला ओळखला. विक्रांत चव्हाण एक्स एज्युकेशन बोर्ड मेंबर आहे, एक्स कॉर्पोरेटर. सर पहिली हरकत आहे की बिरारी साहेबांनी जे पत्र दिलंय मला त्याच्यामध्ये शेवटचा पॉइंट लिहिलाय की तुम्ही हरकतीशिवाय इतर ठिकाणी बोलू शकणार नाही. नंबर 1 ही सुनावणी आहे नाही म्हणजे तो मुद्दा चुकीचा आहे. दुसरा मुद्दा माझा असा आहे की नगर अभियंत्यांना याच्या निवड केलं पाहिजे होतं. बिकॉज बेसिक सर्व्हिसेस टू द पीपल is the prime motto of ward corporations, and when town planning people are involved then definitely they have to coordinate with city engineer because basic services to the people should be streamlined. This is the prime motto of the government or the election commission to form the wards. That has died out. ही फक्त निवडणुकीसाठी रचना बनवली आहे की हे करण्यासाठी बनवली आहे लोकांना अम्युनिटीज व्यवस्थित मिळाव्या आणि त्यासाठी ही रचना असावी असा हा माझा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा प्रगणक गट 2021 साली जेव्हा युपीएस प्रधान होते तेव्हा प्रगणक गट प्रसिद्ध केले होते. यंदा ते प्रगणक गट का दाखवण्यात आले नाही. नंबर 1 त्यानंतर मी पत्र दिलं होतं 4 तारखेला लगेच हे झालेलं की तुमच्या सीमा तुम्ही प्रिंटिंग मिस्टेक्स केलेल्या आहेत, तुम्ही आकड्यांचे मिस्टेक्स केलेले आहेत, त्या सुधारणा करा आणि परत द्या. हे सामान्य जनतेला ते समजत नाही. मला समजल्या कारण का मी नगरसेवक होतो पण काही ठिकाणी साहेब पण त्या काय केलेल्या नाही. तिसरी गोष्ट नकाशावरती सीमा दर्शवलेला नाही. जेव्हा नकाशा देतो प्रभागाचा आपण तेव्हा त्याच्यावरती नॉर्थ बाजू कुठली, साऊथ बाजू कुठली, ईस्ट बाजू कुठली, वेस्ट बाजू कुठली नकाशाची म्हणजे त्या प्रभागाची ती दर्शवलेली नाही. नकाशावरती पोखरण रोड नंबर 1 कुठे आहे, कुठला आहे, घोडबंदर रोड कुठला आहे तेही दर्शवलेलं नाही. डीपीचं जे एन्डॉर्समेंट असतं या लोकांनी केलेलं नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासा. बिरारी साहेबांना अजून मामा भांजाचं डोंगर कुठे फिरले नाहीत, ते फिरलेच नाहीत एडीडीपी आणि ते मी सांगतो तुम्हाला. कारण का फिरले असते तर आम्हाला दिसले असते, जनतेला दिसले असते आणि सांगावं की बाबा हा आहे ना. यांना स्वतःला विचारा हा नाला कुठे आहे, तुम्हाला मॅपवर दाखवला हा नाला इकडे आहे. यांना स्वतःला विचारा आहे ना. आता माझ्या प्रभागामध्ये समतानगरचा भाग जोडला वॉर्ड नंबर 4 मध्ये ते मी नगरसेवक ऑलरेडी 3 वेळा आहे. तिथे समतानगरचा भाग जोडला तर समतानगर इज इन कोपरी पाचपखाडी 147 whereas my the total ward other part of my ward is in ओळा माजिवडा 146. त्या समतानगर मध्ये सुद्धा जेवढ्या सोसायटी आहेत 30% सोसायटीज गो इन लोकमान्य नगर प्रभाग समिती, 30% गो इन वागळे प्रभाग समिती, 30% come in me. So how are we going to provide basic services to the people? Now कोळीवाडा
कोळीवाड्यामध्ये महागिरी कोळीवाडा आणि चेन्नी कोळीवाडा रेल्वे लाईन आहे म्हणून तुम्ही डिवाइड केली, बायफर्केट केली. आय कॅन अंडरस्टँड द क्रायटेरिया हॅज बीन फॉलोड, बट देन व्हॉट अबाउट लेपर्स कॉलनी? मी जिथे चेकनाका सुरू होतो आणि लेफ्ट साइडला जिथे लेपर्स कॉलनी आहे, जिथे सुरेश जाधव नगरसेवक होते, रेल्वे लाईनच्या बाजूला तो भाग नेऊन वागळेमध्ये टाकण्यात आला रेल्वे लाईन क्रॉस करून. तसंच येऊरचा भाग आणि तो कोकणीपाडा जिथे प्रभाग क्रमांक 4 आहे तिथला भाग तो काढून त्या येऊरला जोडला आणि त्या लोकांना गेल्या 2017ला पण जोडला होता. त्या लोकांना यायचं झालं बेसिक सर्व्हिसेस पुरवायला तर ते नगरसेवक दुसरा आहे तिथे, म्हणजे त्या नगरसेवकाच्या वॉर्डातून 4 नंबर प्रभागातून येऊन त्याला 6 नंबरला 5 नंबर क्रॉस करून 6 नंबरला जावं लागतं. डोंगर टू डोंगर यांनी रोड काढलेली नाही. 2017 ते 2025 मध्ये यांनी डीपी इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही. 2017 ते 2025 मध्ये यांनी नवीन जर डीपी इम्प्लिमेंटेशन केलं असेल या संग्राम कानडेंनी तर मग त्यांनी बाउंड्रीज नवीन डिफाईन का नाही केल्या? बाउंड्रीज चेंज झाल्या असत्या ना. आता प्रेस्टीज रेसिडेन्सी इज इन कासरवड, घोडबंदर वेस्ट साइड, दॅट हॅज बीन जॉईन टू हिरानगरी मेडोज. तर बेसिक प्रेस्टीज रेसिडेन्सीची लोक जर गार्डन फिरायचं झालं तर हिरानगरी मेडोजला येणार का? दॅट शुड हॅव बीन जॉईन आयदर टू वाघबीळ वॉर्ड. अँड जर बाउंड्री ठरवायची असेल तर तुम्ही सलग घोडबंदर रोडचा ईस्ट भाग एक ठरवा, घोडबंदर रोडचा वेस्ट भाग एक ठरवा, जसं तुम्ही वागळेला ठरवलंय. वागळेमध्ये 18, 19, 20, 21 16 नंबरचा लेफ्ट साइड पूर्ण 16 नंबर प्रभागाचा आयटीआय पर्यंत सगळा तुमचे शिंदे साहेब तिथे राहायचे वेगळे पूर्वी नगरसेवक होते, तो सरळ सिंक्रोनाइज एकत्र केलाय सगळ्यांसाठी, म्हणजे रवी फाटक, संजय मोरे यांच्यासाठी सगळ्यांसाठी. आणि एक वरचा पोर्शन फक्त मनोज शिंदेचा तो नेऊन त्या 16 नंबर मध्ये जोडलाय. म्हणजे तुम्ही डिवायडेशन करताना कुठेही तुम्ही सिंक्रोनायझेशन केलेलं नाही. कोलशेत गाव हा तुम्ही अर्धा टाकला त्याच्यामध्ये, कशामध्ये 2 नंबर, आणि वरचा गाव टाकला 2 नंबर 8 मध्ये, आणि खालचा गाव टाकला 8 नंबर मध्ये. म्हणजे तुम्ही एकाच गावाचे 2 तुकडे केले, तिथे डिवायडेशनच नाही. आणि सर बेसिक एक मिनिट, हे मुद्दा पुढे जाण्याच्या आधी एक मिनिट. सर ह्याच्यात आपल्याला एक थोडस सामाजिक की हे कोळीवाडा आहे, कोळशीला कोळीवाडा. आता कोळीवाडा सगळे एक गाव, तुम्ही एका गावाचे 2 तुकडे करून टाकले, गरजच नव्हती. म्हणजे परंपरागत त्यांचे सण, परंपरागत त्यांचे लग्न हे सगळं एका गावात घडत असताना तुम्ही तुमच्या राजकीय हेतूने प्रेरित या प्रभाग रचनेमध्ये तुम्ही गावाचे 2 तुकडे करून टाकले. दिस इज परमिसिबल. कुठल्या कायद्यान्वये आणि कुठल्या शासनाच्या सूचनेने तुम्हाला दिलंय की एका गावाचे 2 तुकडे करा? एका गावाचे 2 तुकडे करा तर गावाची लोकसंख्या 1 लाख असेल, त्या गावाची लोकसंख्या 16,000 आहे, तिथे तुम्ही 8,000, 10,000, 6,000 करू का? तर हे इथे गेले तर हा नगरसेवक निवडून येईल आणि हा इथे गेला तर हा नगरसेवक निवडून येईल. म्हणजे एका पक्षाने प्रेरित असा हा प्रभाग रचनेचा विषय झालेला आहे. आणि त्यामुळे यांना जे बोलायचं याचा परिणाम असा होतो सर, याचा परिणाम असा होतो की एक नगरसेवक एक थोडासा रोड करतो, पुढचा त्याचा भाग तो रोड जॉईन कसे होणार, ते गटर जॉईन कसे होणार? समता नगर मध्ये आता मला काम करायचं झालं तर सांगतात लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये येतं, ते आम्ही नाही करू शकत. दुसरं सांगतात ते वागळे प्रभाग समितीमध्ये, मी करणार कसं काम? हे बेसिक सर्व्हिसेस एकत्र जॉईन झाल्या पाहिजेत ना, ज्या मिळाल्या पाहिजेत त्या बेसिक सर्व्हिसेस एकत्र जॉईन झाल्या पाहिजे. लोकांना बेसिक सर्व्हिसेस पुरवण्यासाठी आपण सिंक्रोनाइज वॉर्ड करायला पाहिजे. आता या स्वतः बिलारी साहेबांना या एडीपीना माहिती नाही की ठाणे महानगरपालिकेची दक्षिण बाजू कोणती आहे, उत्तर बाजू कोणती आहे, पूर्व बाजू कोणती आहे आणि पश्चिम बाजू कोणती आहे. मग सामान्य माणसाला काय करणार? यांनी प्रभाग रचनेवरती सुद्धा ते एंडोर्स केलेलं नाही. प्रभाग रचना जेव्हा इंडिव्हिज्युअल काढल्या यांनी फक्त नकाशे 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, आणि त्या 6 नंबरची बाउंड्रीवरती तुम्ही डिफाईन केलं पाहिजे, जसं तुम्ही लिखित स्वरूपात केलं.
लेखी स्वरूपात पण तुमचं चुकलंय, तुम्ही आकडे पण चुकवलेत, खाली टाकलेत आकडे, समजतच नाही ते सामान्य जनतेला. ही प्रभाग रचना फक्त पॉलिटिकल लोकांसाठी नाहीये, ही प्रभाग रचना जनतेसाठी आहे. ह्या प्रभाग रचनेचा मेन मोटो हा आहे की बेसिक सर्व्हिसेस टू द पीपल शुड बी प्रोव्हाइडेड अँड दे शुड बी स्ट्रीमलाईन अँड जलद गतीने प्रोव्हाइड केले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी सिंक्रोनायझेशन आलं पाहिजे की हा भाग तर हा भाग, हा भाग तर हा भाग. ठीक आहे, बाकीच्या ज्या तुम्ही प्रोजेक्ट काढता त्या कॉमन काढता तुम्ही. पोरबंदर रोडचं बाबा सिमेंट कॉन्क्रीटीकरण, दॅट इज ओके, दॅट इज अ कॉमन थिंग. पण तुम्ही हे डिवाइड करताना वृंदावन सोसायटी तुम्ही कोळीवाड्यात राबवडीत टाकण्याच्या ऐवजी वृंदावन सोसायटी तुम्ही तिकडे तळावपाळीला टाकली. अख्खी वृंदावन सोसायटी तळावपाळीच्या वॉर्डात टाकली आणि तळावपाळीचा वॉर्ड आणून तुम्ही खोपडमध्ये टाकला अर्धा. म्हणजे एलबीएस मार्ग आहे, नंतर त्याच्यानंतर जुना मुंबई पुणे हायवे आहे, रस्ता आहे, ते सगळे नियम डावलून या लोकांनी नाला, माझ्या इथे प्रभागातून कोरम मॉलच्या मागचा नाला आता नाल्याने धरून वॉर्ड होतो का पाईपलाईनने धरून? देअर शुड बी सम रोड ना, त्या लोकांना यायला रोड नको. आणि त्यामुळे आमचं स्पष्ट म्हणणं आहे ही कागदावरती बनवलेली प्रभाग रचना आहे. पाहिजे तर यांना विचारा, यांना फिरायला सांगा, यांना जायला सांगा फिरायला, इतकं जी उपयुक्त आहे. हे रोडे साहेबांचा काय रोल नव्हता, उपायुक्तांच्या अंडर झालं. याच्यामध्ये नगरविकासाला घेतलेलं नाही आणि यांनी कमिटी डिक्लेअर केली नाही, आम्हाला दाखवलीच नाही कमिटी. या कमिटीमध्ये कोण आहे ते तर लोकांना कळलं पाहिजे, ओपन डॉक्युमेंट आहे. ह्या कमिटीमध्ये आयुक्तांनी कोणाकोणाला घेतलंय तर जनतेसमोर प्रसिद्ध झालं पाहिजे ना. आम्ही आक्षेप आता नव्हतो, पण हे प्रसिद्धच केलं नाही, सगळे लपून छपून. काय विचारलं तर काय तुम्ही करणार? तुम्हाला जर 2017चेच तुम्हाला आता इम्पोज करायचे होते, मग तुम्ही प्रभाग रचना काढली कशाला हरकती सूचना? ते डायरेक्ट सांगायचं 2017चे आम्ही कंटिन्यू करतो. याच्यामध्ये तुम्ही आम्हाला एकदा विचारल्यानंतर खासगी कसं सांगितलं डायरेक्टेड 2017 जर सुप्रीम कोर्टाने तुम्ही आम्हाला चर्चेमध्ये सांगितलं होतं तर मग 2017ची प्रभाग रचना बदलली कशा? तुम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं का की 2017 प्रमाणे जा? सांगितलं होतं. एक मिनिट माझं पूर्ण झालेलं त्याच्यावरची हे घेऊ शकतो असं. माझं निवेदन यामध्ये काय आहे सर की जनरल जे सूचना आहे आम्ही सगळ्यांची नोंद घेतली, जे काही आपला आक्षेप आहे. कारण आम्हाला या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना सर. 2017 हे तुम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं सर? सुप्रीम कोर्टचा विषय नाही आहे यामध्ये. जे आपला जून 2025 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला काही मार्गदर्शक सूचना दिलेली आहे, त्या मार्गदर्शक सूचनेच्या आधारावर आपण पुढे गेलो आहे. सर 2 मिनिट सर प्लीज. आक्षेपांचे 2 प्रकार आहेत. जसे की आता आपण एकंदरीत हे जे संपूर्ण झालेली जी प्रक्रिया आहे त्याची विश्वासार्हतावर काही क्वेश्चन मार्क आहे. जे आपण सांगत आहे ते सगळे आम्ही पॉइंट नोट करतो. दुसरा सर 270 स्पेसिफिक आपल्याला आक्षेप प्राप्त झालेले आहेत, ते प्रभाग समिती निहाय आहे. जसे की आपण म्हणतात की त्या गावाची हद्द आम्ही चेंज केला आर्टिफिशियली, किंवा रस्ता, नदी, नाला किंवा नैसर्गिक सीमा ती ओलांडून प्रभाग रचना आर्टिफिशियली क्रिएट करण्यात आलेली आहे. या स्पेसिफिक काही कंप्लेंट्स आहेत. सो ही सर एक स्टॅच्युटरी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण ही प्रभाग रचना तयार करून जनतेसमोर आपण याला प्रसिद्ध केला. त्याबद्दल काही जनरल आणि काही स्पेसिफिक ही कंप्लेंट्स आणि आक्षेप येऊ शकतात. निश्चितरित्या एक आक्षेपचा उत्तर देणे आमच्या कर्तव्य आहे आणि आम्ही बांधील आहोत त्याच्यासाठी. आणि कारण इलेक्शन कमिशनने नमुनाच तयार करून दिला आहे की प्राप्त झालेली आक्षेप त्याच्यावर आयुक्तांचा अभिप्राय प्रपत्र 12 मध्ये आणि नंतर समिती प्रमुख म्हणून सरांचा अभिप्राय प्रपत्र 13 मध्ये, तोही आम्ही आपल्याला निश्चितरित्या अवगत करवणार आणि शेवटी हा निर्णयासाठी इलेक्शन कमिशनकडे सादर होईल. सो आक्षेप जे आहे आपले त्याच्याबद्दल आमच्या काही म्हणणं नाही आहे. बट वी कांट एंटर इनटू क्वेश्चन आन्सर इथे, कारण ही सर एक संवैधानिक प्रक्रिया चालू आहे आणि म्हणून मी पुन्हा निवेदन करतो की जनरल जे कंप्लेंट्स आहेत आक्षेप त्याचाही आम्ही उत्तर देऊ आणि स्पेसिफिक जे आहे त्याचाही आम्ही उत्तर देऊ. आपण मला या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्ह नंतर इलेक्शनची प्रोसेस सुरू झाली आणि सुप्रीम कोर्टाने जे आम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2017चा म्हणजे 131/2017 प्रमाणे वार्ड रचना 2017 प्रमाणे करा. इलेक्शन कमिशनने आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
सर मला कल्पना नाही आहे या विषयाची. आपण तपासून घ्या. ऑनरेबल सुप्रीम कोर्टने असा काही स्पेसिफिक डायरेक्शन आपण इलेक्शन कमिशनला विचारू. आणि ह्याच्यात इलेक्शन कमिशनची इन्व्हॉल्वमेंट किती आहे? इलेक्शन कमिशनचे इन्व्हॉल्वमेंट म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मार्गदर्शनाखालीच ही संपूर्ण प्रक्रिया होत आहे सर. Then there is no transparency. When the सीमा ज्या आहेत लिखित स्वरूपातल्या त्या तुमच्या चुकल्या आहेत आणि त्या जर तुम्ही दर्शवलेल्याच नाही नकाशांवर आणि तुम्ही हद्द पण नकाशांवर दर्शवलेली नाही आणि तुम्ही दिशा पण दर्शवलेल्या आहेत नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ, मग ट्रान्सपरंट नाहीच आहे ना. मग आम्ही हरकती कशा काय घेणार? आम्ही ज्या हरकती घेतल्या मोगम घेतल्या आहेत ह्या तर तुम्ही दर्शवल्या पाहिजे होत्या नकाशांवर. नकाशा फक्त ब्लँक तुम्ही ठेवलाय. नकाशा ब्लँक आहे. अहो तुम्ही जो आम्हाला नकाशा प्रसिद्ध केलाय ना साहेब, प्रभागांचे नंबर टाकले त्याच्यावर, त्या प्रभागांच्या नंबरमध्ये आता 4 नंबरचा माझा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये ईस्ट बाजू कुठली, वेस्ट बाजू कुठली, नॉर्थ बाजू कुठली, साऊथ बाजू कुठली, 2021, 2017, 2012, 2007 ला मी नगरसेवक होतो त्यावेळेस होत्या. आता का नाही त्याची कारणं दिली पाहिजेत ना. नाही आहे. आम्हाला कुठे दिलंय? आम्ही जे चतुर्सीमा त्यामध्ये आपली आहे ना. अहो ते जीआर मध्ये आहे ना. मी तुम्हाला नकाशांवर सांगतोय. मी जीआरचं बोलतच नाही, नकाशांवर सांगतोय. तुम्ही नकाशे दिले ना या जीआरच्या हा अनुषंगाने. एक आक्षेप होऊ शकतो आणि नकाशे आहे आणि दुसरा नकाशावरती सर, संजय शेट्टी सर, नकाशावरती रोड गार्डन्स दर्शवायला नको का? सर हे तुमच्याकडे आहे, आमच्याकडे आले त्याच्यावर नाहीये. आम्ही तुमच्याकडे नाही माहितीसाठी आहेत ना ते तुमच्या शिक्के मारून घेतले, आम्हाला दिलंय ना, जनतेला नाही दिलं. हे तुम्हाला खोटं सांगतात. एकच मिनिट. हा जे पब्लिश केला होता दाखवा ना सर, हे बघा दाखवा. आज प्रसिद्ध केला आहे. दाखवा ना ह्याच्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये. नाही सर, उजवीकडे कोपऱ्यामध्ये आपण बघा ना. नाही कुठे दिलंय? थांबा ना, बाजून. एक मिनिट जर तुम्ही अशी वाद नाही अहो इथे जाऊ दे हो. पश्चिम मी काय बोलतो, हा नकाशा जो तुम्ही मूळ नकाशा सादर केला त्या मूळ नकाशामध्ये तुम्ही प्रत्येक याच्यावरती बाउंड्री दिली पाहिजे होती ना, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. नाही कुठे दिशा येऊ का? हा दाखवा नाही. खाली कोपऱ्यात राईट साईडचं बोलत नाही सर. हा नवीन राईट साईडचा 1 नंबर वाटचा दिला. Last time it was defined here, which is not common man को कैसे समझेगा? दूसरा अनेक लांबवरती प्रचंड विश्वास आहे. ठाणेकर प्रचंड बुद्धिमान आहे, ते समजून घेतील. सेकंड थिंग, ये मेरा प्रभाग क्रमांक 4 किधर है? इधर 4 नहीं, टोटल वार्ड में दिखाओ, टोटल मैप दिखाओ. नहीं मुझे टोटल मैप दिखाओ. सर माझी विनंती आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला. माझी विनंती अशी आहे की तुम्ही ज्या हरकती मागवल्या हे सगळं जे केलं त्या दरम्यान गणेशोत्सव सुरू होतं. अनेक जण गावी होती. अरे मालूम है. अरे या मागे आम्ही या मागे या. Tell me in this 4 number. Tell me in this 4 number. अरे ये ना मागे. Pokhran 1, Pokhran 2, or highway. बराबर लिखा है. In this map also, it should be specified na. Which is Pokhran 1, which is Pokhran 2. Only lines दिले. आणि झूम आउट करायला
सर राईट हँड साइड कोपऱ्यामध्ये आपण बघा लेजर दिला ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. हा ठीक आहे, बरोबर आहे. पोखरण 1 पोखरण 2 नाही आहे, त्यांनी दाखवा नाही येऊन मला. नाही आहे. हाँ बिल्कुल मला विचारून नाही केलं, मला विश्वास नाही आधी आहे ना बाबा माझा सर माझी विनंती अशी आहे की आम्ही ज्या पद्धतीने प्रभागनिहाय लोकांना भेट दिली आहे, असे रॅन्डम 4 सर एक छोटीशी विनंती अशी आहे की साहेब प्रभाग वाईज घ्या, सगळ्यांना बोलून त्यांनी सभा केलेला आहे. प्रभाग वाईज घ्या, काय असं पूर्ण वेळ आहे 2 तास झाले येऊन थांबलेले सगळे प्रभाग वाईज घ्या. 2 मिनिट ये लाइव लिंक भेजते मैं भी भेजते एखाद अजून जनरल सूचना असेल आपण त्यानंतर समजून घ्या. प्रभाग 1 हा विषय नाहीये किंवा प्रभाग 5 असा विषय नाहीये. प्रभाग 1 प्रभाग 5 असा विषय नाहीये. विषय शहराची वाट लावली पूर्ण. तुम्ही प्रत्येक जणांना बाकी मला सगळ्यांना विनंती आहे की माझा प्रभाग असं करू नका. अख्खा शहर उद्ध्वस्त केला या लोकांनी. आपल्याला शहरावर पहिला बोलावं लागेल. माझी सर विनंती आहे तुम्हाला सर, माझी तुम्हाला विनंती आहे की हरकतीच्या बाबतीत झालं असं की तुम्ही गणपती येता येता आम्हाला हरकती घ्यायला सांगितलं आणि गणपती जाता जाता लगेच सुनावणीला आला. आम्हाला यात वेळ द्या थोडासा, कारण गणपती हा सण हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण होता. अनेक जण गावी गेली होती, अनेक जणांच्या घरी गणपती होते, अनेक जणांचे सार्वजनिक मंडळं होती आणि याच्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही आहे पूर्णपणे अभ्यास करायचा. सो या ज्या हरकती आहेत त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही आम्हाला पुढची वेळ द्यावी, जेणेकरून पूर्ण अभ्यास करून पुन्हा आम्ही येऊ. जसं तुमच्या अडचणी आहेत, ईस्ट वेस्ट, मुख्य रस्ते नाहीयेत, मुख्य नाले नाहीयेत, या सगळ्यांचा अभ्यास करून आम्हाला येऊ द्या. एक वेळ पुढची आम्हाला मिळावी ही आमची सगळ्यांचीच म्हणजे जे प्रमुख 5 पक्ष बसले आमच्या 5ही पक्षाची विनंती आहे. आमची येऊ दे ना, काय प्रॉब्लेम पुन्हा वॉर्डावाईज काय राहतो शहराचा. मी परत सांगतो, शहराची वाट लागली आहे. एका वॉर्डात काय तुझंच मुश्किल होईल नगरसेवक होणे जर हे चालू राहिलं तर. स्वतःचा विचार करू नको, त्यातनं बाहेर ये थोडासा. बरोबर आहे ना? पहिली गोष्ट आम्हाला ईबी हवे. आम्हाला ईबी कधी देणार हे तुम्ही आज किंवा उद्यापर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात द्या. आम्ही मागणी केलेली आहे. तसंच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स प्रमाणे आम्ही आपल्याला सगळं मॅथमॅटिक्स पत्रात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मदान साहेबांनी न्याय दिला होता. मदान साहेबांनी बरोबर मॅप बदलून घेतले होते. आपण निवडणूक आयोगामध्ये ते सगळं पत्रव्यवहार आहे. सो यू विल हॅव टू स्क्रॅप डाऊन दिस प्रोसेस, कारण काही ईबीज दिलेल्या नाही, त्याच्या बाउंड्रीज क्लिअर केलेल्या नाही, त्याच्या नैसर्गिक बाउंड्रीज क्लिअर झालेल्या नाही. रेल्वे पलीकडची अलीकडची बाजूची एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. त्यामुळे गटर देताना कोणाची परमिशन सगळं होण्याची हे नाहीये. पण एकंदरीतच आमच्या एकंदर या प्रभाग रचनेमध्ये प्रचंड राजकीय हस्तक्षेप झाल्या काळाने ही प्रभाग रचना ही ठाणेकरांना न्याय देणारी नाही. त्यामुळे आमचे एक आक्षेप आहे. याची सुनावणी परत एकदा आपण घ्यावी आणि आमचा विश्वास आहे
कारण का संजय सेठी यांना ठाण्याची ओळख आहे. म्हणून मी कोकणीपाडा आणि येऊर हे दोन सांगितल्यावर त्यांच्याही डोक्यात प्रकाश पडला असेल की कोकणीपाड्यातनं ते जाऊ शकतात. त्यानंतर ते चांगले बॉडी चांगली आहे, व्यायाम नियम करतात 7-10-15 किलोमीटर ते जाऊ शकतील. पण सर्वसामान्य माणूस कोकणीपाड्यातनं येऊरला जाऊ शकत नाही. कसे जायचे गेले की ठाणे महानगरपालिकेने आणि तुम्ही एका कोळीवाड्याचे 2 कोळीवाडे करता, मग त्यांना मुंबईप्रमाणे FSI पण द्या ना, तो FSI पण द्या ना. तर एवढंच तुम्हाला गावांबद्दल प्रेम आलंय, 2 गावं करतात, तर गावठाणाचा जो FSI मुंबईमध्ये कोळीवाड्यांना दिलाय तो ठाण्यामध्ये पण द्या. किंवा हे सगळ्यावरती आमचा आक्षेप आहे. आम्ही आपल्याला पत्र देतोय, सगळ्यांच्या वतीने पत्र देतोय आणि आपण त्याचा विचार करावा. पुढे नाही, लांबूनच घ्या. मागे ना माझा भगवा पेन, अरे माझा भगवा पेन कुठे? महेंद्र पेन कुठे आहे? उमेश ऑरेंज पेन नाही आहे ना? दत्ता गाडी कुठे आहे? अरे तू नगरसेवक होणार नाही म्हणा. ऑरेंज आहे ना? ठीक एक रोहिदास कुठे? रोहिदास राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा.